नमस्कार मंडळी, स्वागत आहे युट्यूब चॅनल मध्ये माझ्या कोमल 1077 या चॅनल मध्ये। तर मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलात की मशीनची माहिती, परत मशीन कशी चालवायची ते बघितला, परत कापडावर शिलाई कशी मारायची ते मी दाखवलेलं आहे। तर आता मी आहे ना कापडावरती रिवर्स कसं करायचं हे मी शिकवणार आहे। तर आजपासून आपले व्हिडिओ एक एक पार्ट कसे कसे शिवायचे मी ते टाकणार आहे, तर तुम्ही फॉलो करा। आणि तुम्हाला जर नवीन असाल, तुम्हाला मशीन येत नसेल, शिलाई येत नसेल, सुरुवातीपासून तुम्ही माझे व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि ते बघून बघून तुम्ही घरच्या घरी शिकाल। जर तुमच्या तिथं जवळ गारमेंट असेल, तुम्ही बाहेर जॉब करू शकत नाही आणि तुम्हाला घरी बसल्या पैसे कमवायचे, तर तुम्ही हे व्हिडिओ बघा, काम शिका आणि जवळच्या गारमेंट मधून तुम्ही एखादा पार्ट आणून घरी शिवू शकताय। तर तुम्ही माझे व्हिडिओ फॉलो करा। तर आता मी शिकवणार आहे बघा, हे रिवर्स कसं करायचं। बरेच नवीन मुली असू द्यात, लेडीज असू द्यात किंवा मुलं असू द्यात, जेंट्स असू द्यात, त्यांना नवीन शिकताना रिवर्स येत नाही, डायरेक्ट असं शिलाई मारतात, पण रिवर्स करता येत नाही, समोर आणि पाठीमाग रिवर्स करता येत नाही। तर तुम्ही हे रिवर्स कसं करायचं हे शिकून घ्या। एकदा का तुम्ही रिवर्स करायला शिकला तर पुढचे पार्ट तुम्ही करत असताना त्याला रिवर्स करायला एकदम तुम्हाला सोपं पडतंय आणि लॉक होतात। काम ज्या वेळेला आपण काम करतो, पुढे लॉक करायला लागते, पाठीमागे लॉक करायला लागते, तर ते तुम्ही हे रिवर्स केला की शिकचीला लवकर। तर बघा, मी शिकवतो तुम्हाला। हे असं कापड आहे, हे कच्चंच कापड घेतलेलं आहे मी, अजून पार्ट मी शिकवलेले नाही आहेत तुम्हाला। आधी तुम्हाला असं स्ट्रेट शिलाई शिकवलेली आहे, तर आता मी रिवर्स कसं करायचं हे शिकवत आहे। बघा, सुरुवातीला असं सुरुवात केली की असं समोरच रिवर्स करायला लागते, हे लॉक होते। आणि मेन आपण जेव्हा गारमेंट मधलं काम असू दे किंवा घरात आपण शर्ट शिवतो किंवा काही ब्लाऊज शिवतो, तर त्याला पहिल्या सुरुवातीला लॉक करावं लागतं आणि लास्ट एंडला एक लॉक करावं लागतं। हे बघा, तर असं थोड्या थोड्या अंतरावर असं लॉक करायचं। शिकत असताना पहिला असं थोड्या थोड्या अंतरावर शिलाई मारायची आणि असं लॉक करायचं। लॉक करण्यासाठी हे बघा, हे जे दाब आहे ह्याला फक्त असं दाबायचं, पायात पण असं जरासं पुढं मशीन चालवायची आणि हे दाबायचं। हे बघा, हे आपोआप असं मागं पुढं होते असं रिवर्स। तर हे बघा, जरा शिलाई मारायची, हे दाबायचं। सगळं काही आपल्या हातात आणि पायात आहे मैत्रिणींनो। तर बघा, हे बघा, तर पुढं आता रिवर्स व्हायला लागले। इथं बघा, हे इथं पुढं कापडावर बघा हे कसं रिवर्स व्हायला लागले ते। हे बघा, एकदम असं लॉक करायचं। कसं लॉक होते बघा। एकदा का तुम्ही लॉक शिकला की पुढचे पार्ट तुम्ही लगेच बनवू शकताय। हे बघा, पार्ट जर शिकला आणि हे लॉक नाही आलं तर काय उपयोग नाही, मग ते शिवल्याला सगळं उपटून जाणार। म्हणून पहिला हे लॉक शिकायचं। हे बघा, हे बघा कसं लॉक झालेलं आहे बघा। हे बघा, इथं लॉक झालेलं आहे, इथं लॉक झालेलं आहे, इथं लॉक झाले। असं थोड्या थोड्या अंतरावर मी लॉक केलेलं आहे, हे दिसतंय का बघा। हे बघा, हे असं लॉक होते। आणि कसं आहे, मी हे कापडावर तुम्हाला थोड्या थोड्या अंतरावर लॉक करून दाखवलेलं आहे, पण ज्या वेळेला आपण शर्ट शिवायला घेतो किंवा शर्टातलं एखादं पार्ट शिवायला घेतो, तर आपल्याला सुरुवातीलाच लॉक करावं लागतं। हे बघा, आणि नवीन ज्या वेळेला मशीन शिकतात त्यावेळेला पाय कंट्रोल नसत्या, मशीन एकदम पुढे जाते, रिवर्स होत नाही। तर एकदम त्यासाठी मी हळूहळू मशीन कंट्रोल करा म्हणून सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही व्हिडिओ बघा पाठीमागचा पण। जेवढं तुम्ही हळूहळू मशीन चालवशिला तेवढं तुम्हाला हे शिलाई पण करता येणार, लॉक पण करता येणार। हे बघा, मशीन चांगली कंट्रोल झाल्याशिवाय लॉक करता येत नाही। हे बघा, थोडा थोडासाच अंतर घ्यायचा आणि लॉक करायचं।
तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे प्रॅक्टिस करायचं मैत्रिणींनो. हे बघा, असं कच्चं कापड घ्यायचं. रोज थोडं थोडं जरी तुम्ही घरी मशीन असेल तर तुम्ही असं प्रॅक्टिस करू शकताय. किंवा तुम्ही विचार करत असाल घरी मला मशीन नवीन घ्यायची आहे पण मशीन येत नाही, मशीन शिकायला मला कोण नाही शिकवायला, तर तुम्ही माझे व्हिडिओ बघून तुम्ही घरच्या घरीच मशीन शिकू शकताय. कापडावर शिलाई मारू शकताय, असं रिवर्स करायला शिकू शकताय. हे बघा, तुम्हाला कुठं क्लासला जाण्याची गरज नाही. माझे व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही घरी असं शिकू शकताय. हे बघा, एकदम हळूहळू मशीन चालवायची, एकदम हळूहळू. हे बघा, हे सगळे असं रिवर्स केलेलं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त स्ट्रेट शिलाई मारायला शिकवलं होतं मी. म्हणजे स्ट्रेट शिलाई लवकर येते पण हे रिवर्स जे आहे हे मशीन कंट्रोल झाल्याशिवाय येत नाही. तर तुम्ही मशीन एक 2-3 दिवस कंट्रोल करा, स्ट्रेट शिलाई मारा, मग हा रिवर्स करायला घ्या. म्हणजे ह्याचं प्रॅक्टिस करा, एक 2-3 दिवस तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला हे रिवर्स येईल. तर बघा तुम्ही हे कापडावर शिलाई मारून रिवर्स करून. तर हा व्हिडिओ तुम्ही फॉलो करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शर्ट मधला एखादा पार्ट शिकवणार आहे. आणि तुम्ही जर एखादा पार्ट जरी शिकला, ही कला आयुष्यभरासाठी आहे मैत्रिणींनो. तुम्ही एखादा जरी पार्ट शिकला तर घरामध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या गारमेंटमधून समजा हे शर्टातलं काही एखादा पार्ट आणून जरी तुम्ही घरी शिवला तर दिवसभरात तुमचे एक 300-400 रुपयाचं तुम्ही काम करू शकताय. तर तुम्ही बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये जर तुम्हाला काही शिकायचं असेल अजून तर पार्ट ते तुम्ही सांगा, त्याचं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून मी टाकेन चॅनेलला माझ्या. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ फॉलो करा.